वेलकम स्टुडंट इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट घेत आहोत सायन्स. त्यामधला 5th चॅप्टर आहे सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स, देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज. म्हणजेच आपल्या सभोवतालचे पदार्थ, त्यांच्या अवस्था आणि त्यांचे गुणधर्म. हा जो तुमचा 5th चॅप्टर आहे याचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर स्टुडंट्स, याच्या आधीचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत याचे एक्सरसाइज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते एक्सरसाइज बघू शकता. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत त्याचे एक्सरसाइज किंवा तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे एक्सरसाइजचे व्हिडिओज जेव्हा जेव्हा अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन. इन द पॅराग्राफ बिलो राईट सॉलिड, लिक्विड or gas in each of the blanks or brackets depending on the substance referred to just before. तर त्यांनी एक पॅराग्राफ दिला आहे आणि त्या पॅराग्राफमध्ये काही ब्रॅकेट्स रिकामे ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला राईट वर्ड लिहायचा आहे. कोणता? तर तो सॉलिड आहे का लिक्विड आहे, गॅस फॉर्म मध्ये आहे, हे त्याच्या आधी त्यांनी जे सबस्टन्स दिलेला आहे तो रेफर करून लिहायचा आहे. सो चला तो पॅराग्राफ काय आहे हे आपण बघूयात. तर हा आहे तो पॅराग्राफ आणि याच्यामध्ये जे रेड कलरने वर्ड लिहिलेले दिसत आहेत ते आपले फिलिंग द ब्लँक्स आपण भरलेले आहेत. ओके, तर पॅराग्राफ बघा. ऑन अ ब्राईट सनी डे, रिया and Gargi are playing with a ball. आता बॉल म्हणजेच कोणत्या स्टेटमध्ये असणार? सॉलिड स्टेटमध्ये. In the park, Gargi feels thirsty, so Riya brings tender coconut water. आता कोकोनट वॉटर म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये असणार? लिक्विड. सो आपण त्या ब्रॅकेटमध्ये लिक्विड लिहिलं. फॉर हर. ॲट द सेम टाइम अ स्ट्रॉंग ब्रीज. आता ब्रीज म्हणजे हवा, तर ते कोणत्या स्टेटमध्ये असणार? गॅस. स्टार्ट्स ब्लोईंग अँड इट ऑल्सो बिगिन्स टू रेन. रेन म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये असणार? लिक्विड. दे रन बॅक इन टू द हाऊस. हे आलं सॉलिड स्टेटमध्ये. चेंज देअर क्लोथ्स. क्लोथ्स सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये असणार. अँड देन their mother gives them a cup. कप हे असणार सॉलिड स्टेटमध्ये ऑफ हॉट मिल्क. तर आता मिल्क हे कोणत्या स्टेटमध्ये असणार? लिक्विड स्टेटमध्ये टू ड्रिंक. ओके स्टुडंट, तर आपण या पद्धतीने हा जो पॅराग्राफ कंप्लीट करायचा होता हा केलेला आहे. चलो नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे डिस्कस. In that question, A. Riya pours some water from her bottle into another bottle. Does it change the shape of the water? तर रियाने तिच्या ज्या बॉटलमध्ये पाणी होतं ते पाणी दुसऱ्या एका बॉटलमध्ये ओतलं, तर त्या पाण्याचा जो शेप आहे हा चेंज होईल का हे विचारलं आहे. सी द आन्सर. स्टुडंट, तर या ठिकाणी आपण आन्सर येस असं देतोय. द शेप ऑफ वॉटर चेंजेस ॲज वॉटर इज इन अ लिक्विड स्टेट. तर पाण्याचा जो शेप आहे तो लिक्विड स्टेटमध्ये असताना चेंज होतो. खरं तर पाण्याला त्याचा स्वतःचा कुठलाही असा शेप नाही आहे. तो ज्या कंटेनरमध्ये किंवा ज्याच्यामध्ये ओतला जाईल त्याचा तो शेप ॲक्वायर करतो. म्हणजेच लिक्विड्स डू नॉट हॅव अ शेप. तर पाण्याला किंवा लिक्विडला कोणताही शेप नसतो. ऑफ इट्स ओन, स्वतःचा असा त्यांना कुठलाही शेप नसतो. दे टेक द शेप ऑफ द कंटेनर. तर ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला ओतला आहे त्याचा शेप तो ॲक्वायर करतो. बी. हलीमा पिक्स अप अ स्मॉल स्टोन फ्रॉम द ग्राउंड अँड पुट्स इट इन अ वॉटर इन अ डिश.
तर हलीमाने एक छोटा दगड घेतला आहे ग्राउंडवरून आणि तो पाण्याने भरलेल्या डिशमध्ये ठेवला. डज द शेप ऑफ द स्टोन चेंज? तर त्या दगडाचा शेप चेंज होईल का? सो याचा आन्सर असणार नो. सी, द शेप ऑफ द स्टोन डज नॉट चेंज. त्याचा शेप चेंज होणार नाही कारण स्टोन इज अ सॉलिड. सॉलिड स्टेटमध्ये आहे तो, हेन्स रिटेन्स इट्स शेप. तर तो आहे त्याच अवस्थेमध्ये किंवा आहे त्याच आकारामध्ये राहणार. चला स्टुडंट्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट आपण थर्ड क्वेश्चन बघूयात. राईट द प्रॉपर्टीज ऑफ दिस सबस्टन्सेस. तर त्यासाठी खाली सबस्टन्सेसची लिस्ट दिली आहे. वॉटर, ग्लास, chalk, iron ball, sugar, salt, flour, coal, soil, pen, ink and soap. तर ठीक आहे, तर या पदार्थांचे आपल्याला गुणधर्म लिहायचे आहेत. तसंच ते कोणत्या स्टेट म्हणजे कोणत्या अवस्थेमध्ये आहेत हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. सो या क्वेश्चनचं आन्सर इझी होण्यासाठी मी हा अशा पद्धतीचा चार्ट बनवलेला आहे. आपण त्याला टेबल म्हणूया. तर असा हा एक मी टेबल बनवलेला आहे. तर या टेबल वाईज तुम्हाला जे जे सबस्टन्सेस आहेत या सबस्टन्सेसचे त्यांची स्टेट आणि त्यांचे प्रॉपर्टीज अशा प्रकारे जर तुम्ही स्टडी केलात तर ते तुम्हाला पटकन लक्षात राहील. सो त्यासाठी मी हा टेबल बनवला आहे. सी, फर्स्ट सबस्टन्स आहे आपला वॉटर. आता वॉटर कोणत्या स्टेटमध्ये असतो? लिक्विड. आणि त्याच्या प्रॉपर्टीज आहेत फ्लुइडिटी, डेन्सिटी, solubility, then ट्रान्सपरन्सी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी. तर या झाल्या याच्या प्रॉपर्टीज. सेकंड आहे ग्लास. तर ग्लास हा सॉलिड स्टेटमध्ये असतो. तर त्याची प्रॉपर्टीज आहे ब्रिटलनेस म्हणजेच ठिसूळपणा, हार्डनेस, डेन्सिटी अँड ट्रान्सपरन्सी. नेक्स्ट आहे सबस्टन्स चॉक म्हणजेच खडू. तर हा सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये असतो. त्याची सुद्धा ब्रिटलनेस ही एक प्रॉपर्टी आहे आणि डेन्सिटी ही प्रॉपर्टी आहे. फोर्थ वन आहे आयर्न बॉल म्हणजेच लोखंडाचा छोटा गोळा. तर हाही असतो सॉलिड स्टेटमध्ये. आता याची प्रॉपर्टीज बघा. हार्डनेस म्हणजे कठीणता, डेन्सिटी, डक्टिलिटी, देन आहे डक्टिलिटी म्हणजेच लवचिकता, देन इलेक्ट्रिक डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी, देन थर्मल कंडक्टिव्हिटी, लस्टर अँड सोनोरिटी. तर लस्टर म्हणजेच चमकणे, हा सुद्धा त्याची प्रॉपर्टी आहे. फिफ्थ वन आहे शुगर. शुगर इज ऑल्सो इन द सॉलिड स्टेट. त्याच्यासाठी सुद्धा प्रॉपर्टी आहे ब्रिटलनेस, डेन्सिटी अँड सोल्युबिलिटी. विरघळणारा तो पदार्थ आहे. ठीक आहे, तर या पहिल्या टेबलमध्ये आपण हे पहिले 5 सबस्टन्सेस बघितलेले आहेत. त्याचे स्टेट्स कोणत्या असतात आणि प्रॉपर्टीज कोणत्या असतात हे क्लिअर केलं आहे. नेक्स्ट कोणते आहेत बघूया. सिक्स्थ वन आहे साल्ट. साल्ट इज ऑल्सो इज इन अ सॉलिड स्टेट. त्याच्यासाठी सुद्धा प्रॉपर्टी ही ब्रिटलनेस, देन डेन्सिटी अँड सोल्युबिलिटी. तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल शुगर आणि सॉल्ट साठी त्याचे स्टेट अँड प्रॉपर्टीज सेम आहेत. देन आहे फ्लोअर. फ्लोअर इज इन अ सॉलिड स्टेट, डेन्सिटी अँड सोल्युबिलिटी. ओके. कोल म्हणजेच कोळसा, हा सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये असतो. ब्रिटलनेस, डेन्सिटी अँड थर्मल कंडक्टिव्हिटी. तर उष्णता वाहून नेण्याची त्याच्यामध्ये प्रॉपर्टी असते. देन सॉइल म्हणजेच माती, ही सुद्धा असते सॉलिड स्टेटमध्ये. ठिसूळपणा आणि डेन्सिटी या दोन त्याच्या आहेत प्रॉपर्टीज. नेक्स्ट पेन. पेन इज इन अ सॉलिड स्टेट, हार्डनेस अँड डेन्सिटी. नेक्स्ट आहे इंक. इंक इज इन अ लिक्विड स्टेट, फ्लुइडिटी, डेन्सिटी अँड सोल्युबिलिटी. हे झाल्या इंकच्या प्रॉपर्टीज. त्यानंतर सोप. सोप असतो सॉलिड स्टेटमध्ये. ब्रिटलनेस, हार्डनेस, डेन्सिटी अँड सोल्युबिलिटी.
ओके, सो अशा पद्धतीने टोटल 12 जे सबस्टन्सेस आहेत याचे स्टेट्स अँड प्रॉपर्टीज आपण कव्हर केलेले आहेत. चला, थर्ड क्वेश्चन आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट आपण फोर्थ क्वेश्चन काय आहे बघूया. व्हॉट इज अ सब्लिमेशन? राईट द नेम्स ऑफ एव्हरीडे सबस्टन्सेस दॅट सबलिमेट. म्हणजे संप्लवन म्हणजे काय आणि त्याची उदाहरणं किंवा त्याची नावं आपल्याला लिहायची आहेत. चला, याचा आन्सर बघा स्टुडंट. फर्स्ट पॉइंट, द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स directly into gas or vapor without first changing into liquid is called sublimation. ओके, जर एखाद्या सबस्टन्सेसचा, एखाद्या सॉलिड सबस्टन्सेसचा म्हणजेच घन पदार्थाचा डायरेक्टली त्याचा कन्व्हर्जन हे वायूमध्ये किंवा वाफेमध्ये होणे विदाऊट, म्हणजे त्याचं आपलं कसं असतं नेहमी सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस असतं. तर या सबलिमेशन मध्ये सॉलिड नंतर डायरेक्टली गॅस किंवा वेपर मध्ये ज्याचं चेंजिंग होतं किंवा त्याच्यामध्ये डायरेक्टली त्यांचं कन्व्हर्जन होतं त्यालाच सबलिमेशन असं म्हणतात. नेक्स्ट, तर त्याचं उदाहरण आपल्या रोजच्या जीवनातली त्याची उदाहरणं, सबस्टन्सेस दॅट सबलिमेट, कॅम्पर म्हणजेच कापूर, त्यानंतर नॅफ्थेनॉल बॉल्स म्हणजेच आपल्या ज्या डांबर गोळ्या असतात त्यात, देन अमोनियम क्लोराइड अँड आयोडीन. ओके, तर ही झाली त्याची उदाहरणं. चलो, नेक्स्ट इज द फिफ्थ क्वेश्चन. व्हॉट इज मेड फ्रॉम अँड व्हाय? याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे, अ सिकल टू कट शुगर केन. सिकल म्हणजेच काय, तो ऊस कापण्यासाठीचा जो कोयता असतो तो. सी आन्सर, अ सिकल इज मेड अप ऑफ आयर्न. तर तो जो कोयता असतो हा लोखंडापासून बनलेला असतो. अँड आयर्न सिकल इज अ हार्ड अँड मॅलेबल. व्हेन शार्पन इट विल बी एबल टू कट द हार्ड शुगर केन. जेव्हा या लोखंडाच्या कोयत्याला धार दिली जाते तेव्हा त्याच्यापासून ऊस तोडायला सोपा जातो. बी, द शीट्स युज्ड फॉर रूफिंग. तर घरावरचे जे पत्रे आहेत हे कशापासून बनवले जातात? आन्सर, द शीट्स युज्ड फॉर रूफिंग आर मेड अप ऑफ प्लास्टिक अँड ॲल्युमिनियम. तर ते एकतर प्लास्टिकचे बनवले जातात किंवा ॲल्युमिनियमचे बनवले जातात. प्लास्टिक इज अ हार्ड, हेन्स प्रोटेक्ट अगेन्स्ट वेदर कंडिशन. प्लास्टिकची प्रॉपर्टी कशी आहे तर ते हार्ड आहे आणि त्यामुळेच जे वेदर कंडिशन्स आहेत, ऊन, वारा, पाऊस, याच्यापासून ते प्रोटेक्ट करतं. प्लास्टिक इज अ ट्रान्सपरंट, हेन्स सनलाइट कॅन पास थ्रू इट. तर ते ट्रान्सपरंट सुद्धा आहे त्यामुळे त्याच्यातून सनलाइट सुद्धा पास होऊ शकते. ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम इज अ हार्ड, लाईट वेट अँड ड्युरेबल, हेन्स प्रोटेक्ट्स अगेन्स्ट ऑल वेदर कंडिशन्स. ॲल्युमिनियमची सुद्धा प्रॉपर्टी मध्ये त्या हार्डनेस आहे, तसंच तो लाईट वेट आहे आणि ड्युरेबल म्हणजे जास्त काळ टिकणारा आहे. त्यामुळे तो सुद्धा ऑल ज्या वेदर कंडिशन आहेत याच्यापासून प्रोटेक्ट करू शकतो. मॅलेबल, हेन्स फॉर्म इनटू थिन शीट्स. सी, अ स्क्रूड्रायव्हर. तर स्क्रूड्रायव्हर कशापासून बनवला जातो बघा. आन्सर, अ स्क्रूड्रायव्हर is made up of iron, steel and aluminium. एकतर लोखंड, स्टील किंवा ॲल्युमिनियम पासून बनवला जातो. देन अ स्क्रूड्रायव्हर possesses property of hardness, hence it easily perces a screw in piece of wood, wall and metals. तर तो इझिली एखाद्या लाकडामध्ये किंवा एखाद्या भिंतीमध्ये, एखाद्या मेटलमध्ये तो घुसला जातो आणि त्याची प्रॉपर्टी कोणती आहे? हार्डनेस. डी, अ पेअर ऑफ टॉंग्स. टॉंग्स म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? पक्कड. ओके, तर याला पक्कड असं म्हटलं जातं. पेअर ऑफ टॉंग्स आर मेड अप ऑफ आयर्न, स्टील, ॲल्युमिनियम एक्सेट्रा. टॉंग्स आर used to lift hot boiling utensils or vessels. तर ती पक्कड आपण कशासाठी यूज करतो? एकतर गरम पदार्थ उचलण्यासाठी
किंवा गरम जी भांडी आहेत ती उचलण्यासाठी या पकडीचा वापर केला जातो. देन tongs are hard, ductile and malleable, hence have strong grip to hold utensils. तर त्याला एक प्रकारची अशी स्ट्रॉंग ग्रीप असते जी भांडी पकडण्यासाठी मदत होतो. रबर्स फिटेड ऑन द एंड्स विल प्रोटेक्ट फ्रॉम थर्मल कंडक्शन फ्रॉम बर्न्स. इथे आहे बर्न्स. तर त्याच्या एंडला रबर बसवलेला असतो जेणेकरून ते गरम होऊन आपल्या हाताला भाजू नये याच्यासाठी. इलेक्ट्रिक केबल्स. तर त्या कशापासून बनलेल्या असतात बघा. इलेक्ट्रिक केबल्स आर मेड फ्रॉम मेटल वायर्स, थिन मेटल वायर्स अँड wound in a plastic. Metal wires possesses the property of hardness, ductility and electric conductivity. Plastic or rubber covering possesses the property of hardness, elasticity and are bad conductors of heat and electricity. F. Ornaments म्हणजेच दागिने. They are made up of metals like a gold and silver. They possesses the property of hardness, ductility, malleability and luster म्हणजेच चमकणे. ओके, लस्टर म्हणजे चमकणे. नेक्स्ट जी पॉट्स अँड पॅन्स. तर भांडी आणि तवे हे कशापासून बनवले जातात. आन्सर, दे आर युज्ड टू कुक फूड. तर त्याचा उपयोग हा अन्न शिजवण्यासाठी होतो. हेन्स मेटल्स लाईक ॲल्युमिनियम, स्टील आर युज्ड. दे पोजेसेस द प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस, डक्टिलिटी, malleability, thermal conductivity and electrical conductivity for microwave ovens. ओके स्टुडंट, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला इतर कुठल्या विषयाचा एक्सरसाइजचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा. नेक्स्ट 6th क्वेश्चन आहे, व्हॉट विल हॅपन इफ अँड व्हाय. जर असे घडले किंवा असं केले तर काय होईल. ए. नेल्स आर मेड अप ऑफ प्लास्टिक. म्हणजे खिळे जर प्लास्टिक पासून बनवले तर काय होईल. अच्छा, तर बघा याचा आन्सर, इफ नेल्स आर मेड अप ऑफ प्लास्टिक. जर खिळे हे प्लास्टिकचे बनवले, दे विल नॉट बी एबल टू पायसर्स थ्रू other substances on being pushed or forced by hammer. ते दुसऱ्या एका पदार्थामध्ये म्हणजेच भिंतीमध्ये किंवा एखाद्या लाकडामध्ये ते आतमध्ये घुसणार नाहीत. बीइंग पुश्ड और फोर्स्ड बाय अ हॅमर. एखाद्या हातोडीने सुद्धा त्याला पुश केलं किंवा फोर्स केलं तरी ते घुसणार नाहीत. प्लास्टिक लॅक्स द प्रॉपर्टी ऑफ हार्डनेस. प्लास्टिककडे हार्डनेसची प्रॉपर्टी थोडी कमी असते. बी. अ बेल इज मेड अप ऑफ वूड. अच्छा, तर जी घंटा आहे ही घंटा आपण लाकडापासून बनवली तर काय होईल. सी आन्सर, इफ अ बेल इज मेड अप ऑफ वूड इट विल नेवर मेक अ रिंगिंग साऊंड. तर ती कधीही घंटानाद करणार नाही किंवा त्यातून आवाज येणार नाही. वुडन बेल डज नॉट हॅव द प्रॉपर्टी ऑफ बीइंग सोनोरस. Sonority is the property of metals to produce a ringing sound. तर मेटल्सची सोनोरिटी म्हणजे नादमयता ही एक प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळेच त्यातून घंटानाद होतो आणि त्यातून तो आवाज निघतो. त्यामुळे जर बेल ही आपण लाकडापासून बनवली तर त्याच्यातून आवाज निघणार नाही. सी. रबर इज नॉट फिटेड ऑन अ पेअर ऑफ टंग्स. आता मघाशीच आपण बघितलं, टॉंग्स म्हणजेच पक्कड आणि या पक्कडीच्या काय म्हणतात आपण एंडला जर रबर फिट केला नाही तर काय होईल. फर्स्ट बघा, रबर इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी.
इट विल नॉट अलाउ हीट टू पास टू द हँडल ऑफ द टंग्स. जर त्या पकडीच्या हँडलला किंवा त्याच्या एंडला जर रबर बसवला तर जी उष्णता होणार आहे किंवा जी हीट पास होणार आहे ती आपल्या हातापर्यंत होणार नाही, दस प्रोटेक्टिंग अस, आणि त्यापासून आपल्याला भाजण्याची जी संभाव्यता असते ही कमी होणार, भाजणार नाही. पेअर ऑफ टंग्स आर मेड अप ऑफ मेटल्स विच कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तर जे हे पकड बनवलेली असते ही अशा मेटलपासून बनवलेली असते की त्याच्यातून दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. They have file property of thermal conduction and electrical conduction. Third point, if rubber is not fitted on a pair of tongues, we will not able to lift hot objects with it. म्हणजेच जर आपण त्याच्या एंडला किंवा हाताकडच्या बाजूला रबर नाही बसवला तर आपल्याला ते नीट पकडता येणार नाही आणि ते भाजणार, आणि त्यामुळे जे गरम पदार्थ आहेत किंवा गरम भांडी जे आहेत ते आपल्याला उचलता येणार नाहीत. डी, अ नाईफ इज मेड अप ऑफ वूड. जो सुरा आहे किंवा चाकू आपण म्हणतो तो जर लाकडापासून बनवला तर वूड डज नॉट हॅव अ प्रॉपर्टी ऑफ मॅलेबिलिटी. Therefore, the edges of wooden knife will be blunt. तर जर आपण लाकडापासून सुरा बनवलास तर त्याची एजेस म्हणजे त्याची जी धार असणार आहे ती कशी असणार आहे, ब्लंट असणार आहे, म्हणजे अगदी टोकदार किंवा धारदार ती नसणार. Hence, we will not be able to cut anything with it. त्यामुळेच आपण कोणतीही गोष्ट त्यापासून कट करू शकणार नाही. Then ई क्वेश्चन, an X is made up of rubber. X म्हणजेच करवत, तर ती जर रबर पासून बनवली तर काय होईल? ओके, सी आन्सर. इफ an X is made up of rubber, it will not be used to cut wood or tree. तर जर रबर जी करवत आहे ही रबर पासून बनवली तर त्याच्यापासून कुठलंही झाड किंवा कुठलंही लाकूड आपल्याला कट करता येणार नाही, बिकॉज rubber does not have the property of hardness that is required to push through to cut it. तर रबरमध्ये अशी हार्डनेसची प्रॉपर्टी नाही आहे की ज्याच्या थ्रू एखादं झाड किंवा एखादं लाकूड कट होईल. त्यामुळे करवत जे आहे हे रबर पासून आपण बनवत नाही. ओके स्टुडंट, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 7th, हु आय एम. मी कोण आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. फर्स्ट त्याच्यामध्ये ए, आय एम फाउंड इन अ थर्मोमीटर. आय मेजर युअर टेम्परेचर. तर मी थर्मोमीटर मध्ये असतो आणि मी तुमचं काय करतो, टेम्परेचर, तुमचं तापमान मोजतो. तर ते कोण, तर त्याचा आन्सर आहे मर्क्युरी म्हणजेच पारा. नेक्स्ट, आय मेक थिंग्स हॉट ऑर कोल्ड. तर याचा आन्सर आहे हीट, यालाच उष्णता म्हणतात. सी, आय हॅव नो शेप व्हॉट एव्हर. आणि याचा आन्सर खूप सोपा आहे, लिक्विड आणि गॅस. तर या दोघांनाही कुठलाही स्वतःचा असा त्यांचा शेप नसतो, कुठलाही दोघांना स्वतःचा असा आकार नसतो. ते आहेत लिक्विड आणि गॅस. डी, आय डिझॉल्व इन वॉटर बट नॉट इन अ केरोसिन. तर मी पाण्यामध्ये विरघळतो पण केरोसिन मध्ये विरघळत नाही, आणि ते म्हणजे सॉल्ट, मीठ. नेक्स्ट 8th क्वेश्चन, व्हाय डज दिस हॅपन. असे का घडते? ए, कोकोनट ऑइल थिकेन्स इन अ विंटर. तर हिवाळ्यामध्ये जे कोकोनट ऑइल आहे, खोबरेल तेल आहे, हे घट्ट का होते? सी आन्सर, कोकोनट ऑइल इज इन अ लिक्विड स्टेट. कशामध्ये असते? लिक्विड स्टेटमध्ये. इन विंटर द सराउंडिंग टेम्परेचर और ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर स्टार्ट डिक्रीजिंग. थंडीमध्ये जे टेम्परेचर असतं हे कमी होत जातं. कोकोनट ऑइल स्टार्ट्स कूलिंग और लूजिंग हीट. इट चेंजेस टू सॉलिड स्टेट.
Thus coconut oil thickens in a winter. काय होतं, जे सराउंडिंगला आपल्या टेम्परेचर असतं हे हिवाळ्यामध्ये कमी कमी होत जातं आणि त्यामुळेच जे कोकोनट ऑइल आहे हे लिक्विड स्टेटमध्ये असतं ते कूल होत जातं, त्याच्यामध्ये उष्णता कमी कमी होत जाते आणि ते सॉलिड स्टेटमध्ये येतं. नेक्स्ट बी, केरोसिन लेफ्ट ओपन इन अ डिश डिसअपियर्स. तर पेट्रोल तुम्ही एखाद्या डिशमध्ये तसंच उघडं ठेवलं तर ते डिसअपियर म्हणजे नाहीसं होऊन जातं. Why? So answer, when kerosene is left open in a dish, it is exposed to surrounding temperature. As the temperature is more, kerosene starts continuously evaporating and finally disappears. तर ते इव्हॅपोरेट होत जातं आणि शेवटी ते डिसअपियर होऊन जातं, दिसेनासं होऊन जातं, उडून जातं म्हणजे आपण म्हणतो त्याला. C. The fragrance of insects sticks lighted in one corner of a room spreads to the other corner. तर आपली जी उदबत्ती आहे ही उदबत्ती आपण एक रूमच्या एका कोपऱ्यामध्ये जरी लावली तर तिचा जो सुगंध आहे हा सगळ्या रूम मध्ये पसरतो. Answer, the fragrance of incense stick is given out in the from the scented vapors. As vapors are in a gaseous state, the gas molecules spread out in the room. तर ते जे वायू रूपातले मॉलिक्युल्स आहेत हे सगळ्या रूम मध्ये पसरतात. The molecules of gas moves very fast and there are no force to stop them from going apart. तर ते खूप भरभर असं सगळीकडे पसरतात. Therefore, the fragrance of incense stick lighted in one corner of room spreads to the other corner. आणि म्हणूनच त्याचे ती उदबत्ती किंवा अगरबत्ती ही जर एका कोपऱ्यामध्ये लावली तर तिचा सुगंध हा सगळीकडे पसरतो. D. What you see in the picture. तर या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसते, तर पाण्याने भरलेला हा एक छोटा टँक आहे, याच्यामध्ये हा येलो कलरचा जो बॉल आहे हा वरती तरंगताना दिसतोय, तर ते जे ऍपल आहे हे खाली बुडलेलं दिसते. तर आपल्याला तेच लिहायचं आहे आन्सर मध्ये. द मास ऑफ प्लास्टिक बॉल इज लेस. तर त्याचं वजन कमी आहे, प्लास्टिक बॉलचं वजन कमी आहे दॅन द ऍपल. दिस डिफरन्स इज बिकॉज ऑफ देअर डेन्सिटीज. सिन्स an apple has a greater density, तर त्याची घनता, सफरचंदाची घनता जास्त आहे. It will sink to the bottom. On other hand, the plastic ball has lesser density. तर त्याच वेळेला प्लास्टिक बॉलची जी डेन्सिटी आहे, घनता आहे ही कमी आहे, त्यामुळे ते पाण्यावरती तरंगत आहे. तर ऍपलची घनता जास्त असल्यामुळे ते पाण्यामध्ये बुडलेलं आहे. तर हेच आपल्याला या चित्रामध्ये दिसतंय, हे आपण आन्सर मध्ये लिहायचं आहे. ओके स्टुडंट, तर याच क्वेश्चन बरोबर आपल्या या चॅप्टरचा हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.